हॅलो फ्रेंड्स, मी शीतल म्हटली आहे. तर फ्रेंड्स माझे स्टुडंट आहे आणि त्यांचा सर्टिफिकेशन डे आहे. तर ती सुद्धा तुम्हाला सांगेल की तिला क्लासमध्ये काय काय शिकायला मिळालं. तर आपण माझं नाव सोनाली बोबडे. 1 महिन्याच्या कोर्समध्ये स्टार्टिंग कोन मेकिंग पेस्ट कशी बनवायची, परत कोन कसे तयार करायचे हे मॅडमने शिकवलं. त्यामध्ये फर्स्ट डे टू म्हणजे 1 मंथ मध्ये लाईन्स कसे ड्रॉ करायचे, स्कॅलप, 1 फिंगर बेल्ट, हे बघा तुम्ही बघू शकता. 3 फिंगर्स मध्ये डिझाईन्स कसे ड्रॉ करायचे, चेक दाखवले. त्यामध्ये लोटस, स्कॅलप हे चेक्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे चेक्स ड्रॉ करून दाखवले. हँडवर्क दिलेलं. हँडवर्क मध्ये आपला पाम मध्ये केवढी मेहंदी बसवायची एवढं सगळं शिकवलं त्यांनी. हे बघा, हा आमचा होमवर्क होता. फिंगरच्या बेल्ट मध्ये आणि 3 फिंगर चेक्स मध्ये ही मेहंदी आम्हाला ड्रॉ करायला शिकवली. त्यामध्ये लोटस कसे ड्रॉ करायचे हेही शिकवलं. पिकॉक कसे ड्रॉ करायचे, पिकॉक वेगवेगळ्या प्रकारचे तेही ड्रॉ करायला शिकवलं. हे बघा, यामध्ये पिकॉक हँडवर्क कसा ड्रॉ करायचा, इथेही पिकॉक आणि लोटस, पिकॉक आणि लोटस कसा ड्रॉ करायचा हे शिकवलं. तो हँडची मेहंदी सुद्धा तिने छान ड्रॉ केली. फिनिशिंग पण बघा किती छान वाटते. अरेबिक माझं थोडं राहिलं, पण कम्प्लीट करा ते. हो. अरेबिक मेहंदी शिकवली. हँडवर अरेबिक कशी मेजरमेंट घेऊन कशी ड्रॉ करायची हे शिकवलं. हा आमचा होमवर्क दिला होता. हे बघा, छोटे छोटे स्लीव, परत हँगिंग हे सगळं शिकवलं. मंडला मेहंदी कशी ड्रॉ करायची, त्यामध्ये गणपती सुद्धा त्यांनी छान प्रकारे ड्रॉ करायला शिकवला. ब्राईट स्टार्टअप कसं करायचं हेही त्यांनी सांगितलं. ग्रूम, ब्रायडल मी नाही काढलीये. ग्रूम कसा ड्रॉ करायचा हे बघा, त्याचे आयब्रोज, आई, फेस, आणि ही ब्रायडल. तरी पण तिने ते ब्राईड काढली आहे. ही ब्राईड कशी ड्रॉ, आणि ब्रू. हा आमचा होमवर्क होता. तर बघा फ्रेंड्स, तिने ब्रायडल सुद्धा अशी ड्रॉ करून दाखवलेली आहे. तर मी त्यांना होमवर्क दिलेला, तर छान प्रकारे केलेला आहे. ही आहे दुबई मेहंदी. ही बघा कशी ड्रॉ करायची हेही सांगितलं. त्यामध्ये छान, आणि हे बघा माझं 1 मंथ कोर्सचं सर्टिफिकेट. कसं वाटतंय? खूप छान. आणि फ्रेंड्स, तिथे एक्झाम डेचं वर्क सुद्धा बघा, तिने खरंच खूप छान मेहंदी काढली आहे. आणि तुला आधी कुठे तो क्लास वगैरे काय नाही, मी कुठेच नव्हता गेलेला. आपलं साधं नॉर्मल कुठल्या फंक्शनला काढतो तशीच मेहंदी, पण फिनिशिंग ही खूप छान जमली आहे मला, त्यामुळे खूप छान वाटतंय. थँक्यू.